गौतम गंभीरने रोहित शर्माने विराट कोहलीचं कौतुक केलं. रियाज टायलसमधून पृथ्वीवर एलियन आलेत. या दोनपैकी खरी बातमी कुठली वाटते? कुठली वाटली हे तुमच्या मनाला माहिती. पण पहिल्या बातमीमध्ये तथ्य आहे. वाटत नसलं तरीही साऊथ आफ्रिकेविरुद्धची सिरीज टीम इंडियाने 2-1ने जिंकली. विराट कोहली प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. रोहितने तिसरी वनडे गाजवली. मग गंभीर प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला, ते दोघं वर्ल्ड क्लास प्लेयर्स आहेत. दोघांचा एक्सपिरियन्स ड्रेसिंग रूमसाठी खूप महत्त्वाचा आहे. ते बऱ्याच काळापासून चांगलं परफॉर्म करत आले आहेत. आशा आहे की ते हेच करणं कंटिन्यू ठेवतील, जे 50 ओव्हर फॉर्मॅटसाठी महत्त्वाचं आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे सिरीज झाली, तेव्हा शेवटच्या मॅचला या दोघांनीच मॅच विनिंग पार्टनरशिप केली. पण तेव्हा सिरीज हारण्यापुढे काहीच मोठं नाही, असं म्हणणाऱ्या गंभीरने आता या दोघांचं कौतुक करून पलटी मारल्याची चर्चा सुरू झालीय. गंभीरने खेळणं सोडलं, पण त्याने बातम्यांमध्ये राहणं सोडलं नव्हतं. कारण होतं गंभीरचं बोलणं. सध्याही गंभीरचं बोलणं चर्चेत आहे, कारण त्याच्या 2 स्टेटमेंट्समध्ये फरक आहे. त्याचं कोच होण्याआधीचं बोलणं आणि कोच झाल्यानंतरचं वागणं यात फरक आहे. त्यामुळेच त्याच्यावर टीका होतीये. मिस्टर पलटोरम अशी, पण खरंच गंभीरने पलटी मारलीये का? मारली असेल तर कशात मारली? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 2022च्या आसपास गंभीरने एक स्टेटमेंट केलं होतं. मागच्या 6-7 वर्षात भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली भारी गोष्ट म्हणजे भारतीय टीमचं कोचिंग भारतीय कोचेस करतायत. माझं ठाम मत आहे की ही गोष्ट कंटिन्यू राहिली पाहिजे, कारण स्पोर्ट्समध्ये इमोशन्स इन्व्हॉल्व झालेले असतात. आणि भारतीय क्रिकेट किंवा भारतीय स्पोर्ट्सबद्दल भावनिक तेच लोक होऊ शकतात ज्यांनी भारताला रिप्रेझेंट केलं आहे. आपण फॉरेन कोचेसला एवढं महत्त्व देतो, पण ते फक्त इथे येतात, पैसे कमवतात आणि गायब होतात. आता 2 इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो. 2014मध्ये डंकन फ्लेचर हेड कोच म्हणून बाजूला झाले. त्यानंतर आधी रवी शास्त्री आणि मग राहुल द्रविड हे दोघं भारताचे कोच झाले. दोघांनीही टीम इंडियाला रिप्रेझेंट केलेलं. पण या दोघांच्या अंडर जो कोचिंग स्टाफ होता तो सुद्धा भारतीयच होता. सिराज, शमी, भुवी, ईशांत शर्मासारखा गोट अशी तगडी फास्ट बॉलिंग कोर कुणी बनवली? तर भारत अरुण बॉलिंग कोच. फिल्डिंग मेडलचा ट्रेंड कुणी आणला? तर दिलीप फिल्डिंग कोच. गंभीर हेड कोच झाल्यावर त्याला बीसीसीआयने कोचिंग स्टाफ निवडण्यासाठी फ्री हँड दिला. कोचिंग स्टाफमध्ये कोण सिलेक्ट झालं? तर असिस्टंट कोच रायन टेंडॉय, स्टेट बॉलिंग कोच मॉर्ने मोरकेल, असिस्टंट कोच अभिषेक नायर. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभव झाल्यावर कोचिंग स्टाफमधून बाहेर कोण गेलं? अभिषेक नायर, भारतीय कोच. पुढचा नंबर लागला दिलीपचा, जो निर्णय मागे घ्यावा लागल्याची चर्चा झाली. पण फॉरेन कोचेस फक्त पैसे कमवायला येतात असं म्हणणाऱ्या गंभीरनेच फॉरेन कोच आणले आणि पराभूत झाल्यानंतर टीमसोबत ठेवले सुद्धा. दुसरी तरीही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गंभीरच्या काळात सगळ्यात जास्त फटका बसलाय टेस्ट क्रिकेटमध्ये. टेस्ट मॅचेस जिंकायला काय करावं लागतं? तर 20 विकेट्स काढाव्या लागतात. टीम इथेच फेल जाते. आणि बॉलिंग कोच फॉरेनर आहे, गंभीरसोबत IPLमध्ये काम केलेला. ज्यांना शिव्या दिल्या, ज्यांची मापं काढली, त्यांच्यासोबत गौतम गंभीर काम करतोय. साहजिकच पलटोराम म्हणून टीका होतीये. आता दुसरा विषय सांगतो. गंभीर कोच नव्हता तेव्हा आणि कोच झाल्यावर सुरुवातीच्या दिवसात डोमेस्टिक क्रिकेटचं महत्त्व किती आहे हे सांगायचा, पण त्यातही त्याचा भर असायचा रेड बॉल क्रिकेटमध्ये स्पेशलिस्ट खेळवले पाहिजेत हे सांगण्यावर. फार जुनं नाही, साऊथ आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सिरीज फार बेकार हारल्यानंतर गंभीरने एक स्टेटमेंट केलं होतं की तुम्ही व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये रन्स केले म्हणून तुम्ही रेड बॉल क्रिकेटमध्ये काय केलं हे विसरून चालणार नाही. म्हणजेच गंभीरचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त संधी हे रेड बॉल क्रिकेटमध्ये भारी परफॉर्म करणाऱ्यांना द्या, स्पेशलिस्ट असणाऱ्यांना द्या. पण प्रत्यक्षात टीम इंडिया सुंदर, अश्विन आणि जड्डू असे 3 ऑलराऊंडर्स घेऊन खेळली. एवढंच नाही तर सुंदरने 3 नंबरला बॅटिंग केली. करुण नायर, अजिंक्य रहाणे, सरफराज खान असे कित्येक प्लेयर्स डोमेस्टिक क्रिकेटमध्ये परफॉर्म करतायत. त्यांच्याकडे इंडिया खेळण्याचा अनुभव सुद्धा आहे. रहाणे आणि नायर तर स्पेशलिस्ट नंबर 3 म्हणून सुद्धा खेळू शकतात. पण गंभीर साहेब म्हणतात एक, करतात एक. आता तिसरा विषय हा गंभीरच्या प्रेस कॉन्फरन्समधला. साऊथ आफ्रिकेविरुद्ध हारल्यानंतर गंभीर म्हणाला होता, कुठलीही टीम जशी एकत्र जिंकते तशीच एकत्र हारते. पुन्हा मी एकावर ब्लेम टाकायचा नाहीये, तरीही गंभीर म्हणतो. पण नंतर त्याला बॅटिंग कोलॅप्सबद्दल विचारलं जातं. एका पोझिशनला स्ट्रॉंग असणाऱ्या टीमचा एवढा खतरनाक कोलॅप्स कसा झाला? असा प्रश्न विचारल्यावर गंभीरचं उत्तर होतं, तुम्हाला काळजी असली पाहिजे. तुम्ही स्वतः कशी बॅटिंग करत आहात यापेक्षा जास्त तुमची टीम कुठल्या पोझिशनमध्ये आहे, तुमच्या टीमला कशाची गरज आहे या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तुमच्या विकेटची काळजी असली पाहिजे. आता या कोलॅप्समध्ये जे प्लेयर्स आऊट झाले त्यांना त्यांच्या विकेटची काळजी नव्हती का? गंभीर टीमची जबाबदारी होती असं म्हणतो. कोणाला ब्लेम करायचं नाही असंही म्हणतो. मग हे ब्लेम करणं नाही का? गंभीरनेच तुमडीत ब्लेम या बॅटर्सवर ढकललं का?
असाही प्रश्न आहेच. म्हणूनच गंभीरची पलटी चर्चेत आहे. आता येतो चौथा मुद्दा, ट्रान्झिशन या विषयाचा. रोहित कोहली, अश्विन पुजारा यांच्याशिवाय टीम इंडिया इंग्लंडला गेली. वर्कलोडमुळे जसप्रीत बुमराहसुद्धा 2 टेस्ट खेळला नाही. पण तरीही सिराजच्या बॉलिंगमुळे टीम इंडियाने सिरीज ड्रॉ केली. गिल, जयस्वाल चांगले खेळले. या ड्रॉनंतर बोलताना गंभीरला हा टीमचा ट्रान्झिशन फेज आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने ट्रान्झिशन या शब्दाचा आपल्याला राग आहे असं म्हणत ही गण टीम आहे असं विधान केलं. आता तीच गण टीम होम ग्राउंडवर खेळताना, बुमराह टीममध्ये असताना आफ्रिकेकडून बेकर हरली. मग गंभीरला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, ट्रान्झिशन या शब्दाचा आम्हाला राग आहे, पण हेच ट्रान्झिशन आहे. थोडक्यात गंभीर म्हणाला, समजून घ्या, पोरं शिकतायत. पण इंग्लंडमध्ये ड्रॉ केला तेव्हा पोरं तयार होती. इथं कोचने केलेल्या प्रयोगात पोरं फसली तर पोरं नवीन आहेत. थोडक्यात गंभीर एका नाण्याच्या नाही तर एका शब्दाच्या 2 बाजू दाखवतो. रिझल्ट चेंज झाला की बाजू चेंज होते. त्यातही इंग्लंडमध्ये कमी अनुभव असणाऱ्या प्लेयर्सला घेऊन खेळणं चॅलेंजिंग होतं, कारण इंग्लिश कंडिशन्स टेस्ट खेळायला अजिबात सोप्या नसतात. पण साऊथ आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया होम ग्राउंडवर खेळली. तिथे जे प्लेयर्स सिलेक्ट झाले होते त्यांना एकत्र मिळून 450 टेस्ट मॅचेसचा अनुभव होता. त्यामुळे हे कसलं ट्रान्झिशन? हे प्लेयर्स याच ग्राउंडवर खेळून पुढे आलेत. त्यांच्यासाठी बदललं काहीच नव्हतं. त्यांचं बॅटिंग ऑर्डरमधले नंबर्स आणि अनपेक्षित जबाबदारी सोडून. जे कंट्रोल करणं हेड कोचच्या हातात नाही तर मग कोणाच्या हातात? पाचवा मुद्दा, डोमेनचा. पारजिंदाल बिझनेसमॅन, IPL टीमचे ओनर, 3 स्पोर्ट्समध्ये स्वतःच्या टीम असलेला माणूस आणि सगळ्या पलीकडे क्रिकेटचे प्रेक्षक. त्याने एक स्टेटमेंट केलं, टीम इंडियानं स्प्लिट कोचिंग ट्राय केलं पाहिजे. अर्थात व्हाईट बॉल रेड बॉलला जसा वेगळा कॅप्टन असतो तसा वेगळा कोच. हा प्रश्न जेव्हा गंभीरला विचारण्यात आला तेव्हा त्याचं म्हणणं होतं, लॉट ऑफ पीपल हॅव बीन सेइंग लॉट ऑफ थिंग्स गोईंग आउट ऑफ देअर डोमेन लाईक अन IPL ओनर सजेस्टेड स्प्लिट कोचिंग. आता जिंदाल काय किंवा कुठला एखादा फॅन काय किंवा अगदी माजी प्लेअर काय, कोचिंग त्यांचं डोमेन नसेल तर त्यांना कोचिंगबद्दल बोलू नये हे लॉजिक काय लागतं का? पण गंभीरला टीका आवडली नाही, त्यांना बोलून दाखवलं. पण माध्यमांमध्ये असणाऱ्या बातम्या सांगतात, गंभीरने स्टेटमेंट केलं होतं की पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन वन डे टीमचा कॅप्टन होणं सोडा, टीममध्ये सुद्धा जागा डिझर्व करत नाही. टीम इंडियाच्या माजी प्लेअरचं ऑस्ट्रेलियन टीममध्ये कोण खेळेल हे डोमेन नसतेच, पण तो मत व्यक्त करतोच की. असो, कम्युनिस्ट लिडरशिपमध्ये त्यानेच काढलेल्या कोहलीच्या विकेटमुळे टीम इंडियाकडून वर्ल्ड कप फायनल निसटला हे मात्र विसरता येत नाही. थोडक्यात आधी गंभीर सगळ्यात बद्दल मत व्यक्त करायचा, पण आता त्यानं डोमेनचा चौकोन आखून ठेवलाय आपल्या विरुद्ध बोलणाऱ्यांसाठी. लास्ट पण सगळ्यात हॉट मुद्दा, रोहित विराटचं कौतुक. हे दोघं भारी खेळले तेव्हा या वाघानं चकार शब्द काढला नाही. उलट 2027च्या वर्ल्ड कपला वेळ आहे तेव्हा बघू. स्टारडम कल्चर, हिरो वर्शिप नकोय असं म्हणणाऱ्या गंभीर आता म्हणतोय, या दोघांच्या अनुभवाची टीमला गरज आहे. कारण सिंपल आहे, या दोघांनी रन्स केलेत, मजबूत रन्स केलेत. कंडिशन्स अवघड असताना, या दोघांच्या करिअरचा प्रश्न असताना दोघांनी पीक परफॉर्मन्स केला. गंभीरनं नवी टीम इंडिया बिल्ड करणार अशी स्ट्रॅटेजी आणली खरी, त्याला यंगस्टर्सला पुढे आणायचे असंही म्हणून दाखवलं. पण मेन विषय हा आहे की या कॅलेंडर इयरमध्ये भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त 651 रन्स केलेत विराट कोहलीने, 650 रन्स केलेत रोहित शर्माने. जहा मॅटर बडे होते है वहा रोहित खडे होते है. या दोघांच्या अनुभवाची गरज असल्याचं गंभीरचं म्हणणं आहे. तेही यामुळेच गंभीरची पलटी आहे. यामुळेच तुम्हाला काय वाटतं? गौतम गंभीर खरंच पलटोराम आहे का? तुमची मतानी प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.